कुछ इस टाइप का वीडियो एडिटिंग सीखेंगे आज। शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेल्या RVS स्ट्रॅटेजीविषयीची माहिती देणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्डसोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. तो ये वीडियो था जो एडिटेड था, उसका ओरिजिनल वर्जन, ये उसका ओरिजिनल वर्जन है। स्टार्ट 1 2 3 4 5. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन. ये है ओरिजिनल वीडियो एडिट होने के बाद, जो अभी देखा तुमने, एडिट होने के बाद वो ऐसा हो जाता है। तो इस टाइप का एडिटिंग सीखेंगे आज। शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग तो करताय. इसमें सबसे पहले क्या है, सबसे पहले तो बैकग्राउंड चेंज है। उसके बाद वो जो बात करता है वो लिखा हुआ आता है नीचे। वो मराठी में बात कर रहा है तो मराठी में लिख के आता है नीचे। उसके बाद ये जो उसने मेन पॉइंट्स बोले हैं, वो पॉइंट्स, उसके रिलेटेड ग्राफिक्स वो है इसमें। और क्या है, वो जो बात करता है उसके रिलेटेड भी ग्राफिक्स लगाया हुआ है। अभी ये टेलीग्राम का बात करता है तो इसके पीछे देखो टेलीग्राम का एक बैकग्राउंड है, स्लाइड। अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून टेलीग्राम झालं. का पण स्लाइड ये सब है। ये शेयर मार्केट के बारे में बात करता है तो सब स्लाइड में पीछे शेयर मार्केट की स्लाइड्स है कुछ। तो कुछ ऐसा वीडियो है। तो सबसे पहले ओरिजिनल वीडियो की तरफ जाएंगे तो सबसे पहले इसका बैकग्राउंड रिमूव करेंगे। पीजी रिमूव पर क्लिक करेंगे, इसका बैकग्राउंड रिमूव कर लेंगे। तो इसका बैकग्राउंड इतनी इजीली रिमूव इसलिए हुआ क्योंकि ये उसका पीछे जो ओरिजिनल बैकग्राउंड था वो प्लेन बैकग्राउंड था। अगर पीछे चीज़ें रखी हुई है कुछ तो इतना क्लियरली प्रॉपरली बैकग्राउंड रिमूव नहीं होता। तो पीछे ट्राई करना कि हमेशा जो पीछे वाला बैकग्राउंड है ओरिजिनल वीडियो के वो प्लेन रहे, क्योंकि फिर हम अच्छे से उसको रिमूव कर पाए। फिर सबसे पहले क्या करना है, वीडियो में कट्स लगा लेने। अभी कट्स मतलब क्या, ये ऐसा, अभी इधर स्टॉप चाहिए तुमको तो फिर राइट क्लिक, स्प्लिट पेज, और कीबोर्ड से करना है तो इधर अगर स्टॉप चाहिए तो कीबोर्ड का एस प्रेस करोगे तो वो कट हो जाएगा। तो अभी इसका जो एडिशनल पार्ट है, वो जो स्टार्टिंग में खुद के लिए बोलता है 1 2 3 स्टार्ट, उसके बाद वो बात करता है, तो वो कट करना है हम सबको। तो वीडियो शुरू करेंगे। स्टार्ट 1 2 3 4 5. अभी इधर वो बात करना शुरू करेगा आगे से, तो हम इधर अभी कट लगाएंगे। इधर कट लगाया, ये पार्ट नहीं चाहिए, इसको डिलीट किया। तो सबसे पहले ऐसे कट लगा, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, उसके लिए पूरा वीडियो देखना पड़ेगा क्योंकि उसने बीच में कहीं पर पॉज लिया है, पॉज लेने के बाद फिर से बात की है, ऐसा कुछ है क्या, ये देखना पड़ेगा। प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेला
RVS स्ट्रॅटेजी विषयीची माहिती देणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. अभी देखो वीडियो खत्म शेयर हो गया, मार्केट में उसके बाद 1 सेकेंड का पॉज था, तो वो पॉज हटा देंगे लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. मधे उसका बोल के हो गया, फिर इधर कट लगाएंगे, ये 7 सेकंड का एक्स्ट्रा गैप था वो कट करेंगे. फिर अभी सबसे पहले क्या करेंगे कि ये ऐसे अपने को सब टाइटल्स डालना है इस वीडियो में. शेअर मार्केटमध्ये शेयर मार्केट में ट्रेडिंग का, फिर ट्रेडिंग का आगे बोलता है कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. सगळं वापरून अगदी जातं. टेलिग्राम चॅनल्स पण ये जो लिखा हुआ आ रहा है सभी अपने को वो लिखना है. तो अभी इसके लिए गूगल पे सबटाइटल जनरेटर भी होता है, पर वो जनरेटर मराठी लैंग्वेज इतना प्रॉपरली नहीं कैच करता. और हिंदी वो प्रॉपरली कैच करता है, पर कहीं कहीं पे एक आधा वर्ड थोड़ा बहुत इधर उधर हो जाता है. तो वीडियो में आगे मैं वो तरीका भी बताऊंगा जो गूगल से करना है, और ये मैनुअली करने का तरीका भी बताऊंगा. तो सबसे पहले जिधर अपने को जिस जिस पार्ट में चाहिए, कि जैसे अभी मैंने इस पार्ट में रखा था फर्स्ट वाले में, शेअर मार्केटमध्ये शेयर मार्केट में ट्रेडिंग का, बस इधर तक ही ट्रेडिंग का, तो उधर कट लगाया मैंने. तो वैसे ही इसको कर लेंगे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. बस उधर पॉज करेंगे, एस प्रेस करेंगे, कट लगा दिया. ऐसे ही सबका करेंगे आगे. कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD इधर कट, सगळं वापरून झालं. सगळं वापरून झाले. इस पे भी कट, अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. इस पे भी कट. और समझ लो कि ये कट क्यों बना रहे हैं अपन, कि वो सब टाइटल अपने को मैनुअली डालने का है. वो जनरेट करके नहीं डालने का, क्योंकि मैं आगे जनरेट वाला तरीका भी बताऊंगा. वो जो आप उसको भी यूज़ कर सकते हो, उसमें उधर चेंजेस करके. पर ये एक हो गया रीज़न कि कट करने का. दूसरा एक रीज़न क्या है कि सब इसमें पीछे अपने को अलग अलग बैकग्राउंड डालने का है. तो इसीलिए कट करना पड़ेगा वीडियो, ताकि हर स्लाइड में अलग अलग पीछे बैकग्राउंड आ जाए. वीडियो को कट नहीं करेंगे तो एक ही बैकग्राउंड आएगा पूरे वीडियो में, तो फिर वो देखने में बोरिंग सा लगता है. अलग अलग बैकग्राउंड आ गए ना तो बोरिंग सा नहीं लगता, इसीलिए. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाहीये. इधर एक कट. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय. अभी वो खुद का नाम बताएगा. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र हजारे. देवेंद्र हजारे. उधर एक कट मारेंगे. तर तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. इधर एक. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवात्न बनवलेल्या. फिर आगे वो एक स्ट्रैटर्जी बताता है, जो मेन स्ट्रैटर्जी, तो उसको अलग से ले लेंगे. RVS स्ट्रॅटेजी विषयीची माहिती देणार. जैसे कि इधर देख सकते हो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र हजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेला बघा, अनुभवातनं बनवलेला, बस इधर तक ही है ये स्लाइड. RVS स्ट्रॅटेजी विषय. फिर ये जो मेन स्ट्रैटेजी RVS वो बड़ा मेंशन करेंगे. उसके बाद वो जो सब टाइटल जो बोल रहा है
RVS ट्रेडिंग स्ट्रॅटजी तुम्हाला माहिती देणार आहे. ची माहिती देणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण समझ रहा है क्या कर रहा हूँ? हाँ सर. हो सर. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघता? आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा उधर एक कट, आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा, उधर एक कट, दोनों अलग अलग. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. हाँ, तर दोनों अलग अलग इसलिए करने का कि देखो यहाँ पर कैसे किया आगे अशा मेरे प्रकारे वीडियो में. बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघ. अभी देखो ये ऑलरेडी इतना बड़ा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा. तो अपन क्लिक करा पे रोक के फिर ये क्लिक वाला आइकन डाल सकते हो उसमें, और फिर आगे तर आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर. आगे वो रजिस्टर करने को बोलता है तो इधर रजिस्टर वाला आइकन कर सकते. दोनों अलग अलग नहीं करते तो वो क्लिक करा और रजिस्टर करा दोनों एक साथ आ जाता तो वो जम्बलिंग हो जाता दिखने में. इसलिए दोनों अलग अलग किए. तो अभी सबसे पहले क्या करेंगे, अभी ये जो पूरा जो बोलता है ये बंदा, तो तुमको अगर मैन्युअली करना आहे. आता तुम्हाला ते कॉन्टेंट तो जो बोलतोय ते सगळ्यात पहिले टाईप करून घ्यावं लागेल ना. हां, मग इथून तुम्ही टाईप करताना टेक्स्ट घेतला, मग तो एक एक शब्द बोलला तर खूप टाईम लागेल तुम्हाला. त्यापेक्षा सगळ्यात पहिले पूर्ण तो जो बोलतोय ते सगळं ऐकायचं, पॉज करून करून ऐकायचं. तुम्हाला जिथपर्यंत एका पार्टमध्ये, आता मी कसं पहिल्या स्लाईडमध्ये एवढंच ठेवलं की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का, तर मग तसं तुम्ही पहिले व्हिडिओ बघून घ्यायचा तो काय बोलतोय, आणि मग तुम्ही बघायचं की मी इथपर्यंतच ठेवणार पहिल्या स्लाईडमध्ये, मग दुसरी स्लाईड करणार. मग त्या पद्धतीने व्हॉट्सअपवर स्वतःलाच मेसेज करून ठेवायचा की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का, तो सेंड करायचा. मग त्याच्या खाली तो जो बोलतो कॅन्डल स्टिक ते पण टाईप करायचं. एका स्लाईडमध्ये जेवढं कॉन्टेंट पाहिजे तेवढं टाईप करून सेंड करत राहायचं. मग कसं सोपं जाईल. व्हिडिओ बनवायला घेतला तर फक्त कॉपी आणि पेस्ट करायचं इकडं फक्त. तर आता हा शेअर मार्केटबद्दल बोलतोय, तर इथं एलिमेंट्समध्ये शेअर मार्केट नाही तर स्टॉक मार्केट असं दोन्हीपैकी काहीतरी टाकू शकता तुम्ही. मग हे असे बॅकग्राऊंड बघायचा कोणता भारी वाटतोय. आता आपला व्हिडिओ बॅकग्राऊंडला सेट केलता ना आपण, त्यामुळे ते तसं झालं. पहिले बॅकग्राऊंड सेट करायचं आणि व्हिडिओला मॅन्युअली सेट करू आपण आता असं. व्हिडिओला मॅन्युअली सेट करू सगळीकडं. आता बघा, आपली पहिली स्लाईड काय होती, फक्त की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का, शेअर मार्केटमध्ये. पण हा जो ओरिजिनल व्हिडिओ आपण घेतला त्या व्हिडिओची लेंथ 15 सेकंदची आहे. तर मग ऑटोमॅटिकली व्हिडिओची लेंथ 15 सेकंदची होऊन जाईल. तर मग आपला व्हिडिओ किती सेकंदचा आहे तो बघायचा. आपला व्हिडिओ कितीचा आहे हे बघा, इथं दिसतं 2.3 सेकंड. तर मग ही स्लाईड व्हिडिओ घेतला, त्याला आपण बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ अटॅच केला. त्याच्यानंतर ना हे बघा, आता आपल्या व्हिडिओवर क्लिक आहे तर इथं दिसतंय आपला व्हिडिओ किती सेकंदचा आहे, 2.3चा. आणि हा मागचा व्हिडिओ किती सेकंडचा आहे, 14.9चा. आपण सगळ्यात पहिले आपला व्हिडिओला सेट करून घेणार.
सेट केलं. मग त्याच्यानंतर मागचा जो व्हिडिओ आहे पोझिशनमध्ये जाणार, मागच्या व्हिडिओला क्लिक करणार आणि इथं टाईप करणार की किती सेकंडचा होता आपला ओरिजिनल व्हिडिओ, 2.3. तर मग ते टाईप करणार, मग 2.2चा झाला आहे हा, तर मग त्याला असं इथं वडणार, 2.3चं करणार त्याला आणि डन. तर आता बघणार आपण की बरोबर झालंय का. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात झालंय बरोबर. तर मग असे व्हिडिओ इथून जो पण व्हिडिओ घेतात बॅकग्राऊंडला लावायला, तर त्याचं तुम्हाला सेम प्रोसेस करायची. परत एकदा आता करू आपण. आता हा व्हिडिओ लावायचा आहे मला, फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ लावायचा आहे. मी आधीचा व्हिडिओ डिटॅच केला, व्हिडिओ सेट केला हा. आता तुम्ही काय करा माहिती का, जेव्हा बनवायला घेताना तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना ना व्हिडिओ बॅकग्राऊंडला सेट नका करू, व्हिडिओ असा मॅन्युअली सेट करा. म्हणजे कसं तुम्ही दुसरा व्हिडिओ घेतला नाही इकडनं तर डायरेक्ट सेट करता येईल तुम्हाला. हा परत बॅकग्राऊंडमधून डिटॅच करा, मग हा व्हिडिओ टाका. मी तसं केलं नाही, त्याच्यामुळे आता प्रत्येकाला तसं करावं लागेल मला. आता बघा, हा व्हिडिओ आपण बॅकग्राऊंडला सेट केला आहे बरोबर, जेव्हा ओरिजिनल व्हिडिओ घेतला तेव्हा, आणि मग बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं. तर मग आता मला जर बाहेरचा व्हिडिओ टाकायचा आहे आणि याला आपल्याला सेट करायचं आहे रिप्लेस, तर रिप्लेस केल्यावर तो आपला व्हिडिओ निघून जातो. मग त्यामुळे मला पहिले याला डिटॅच करावं लागतं, बाहेर काढावं लागतं, मग हा व्हिडिओ सेट करावा लागतो, मग परत या व्हिडिओला असं सेट करावं लागतं. तर तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले एडिटिंग करताना याला असं मॅन्युअली सेट करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. म्हणजे कसं, समजा हा व्हिडिओ घेतला आहे तुम्ही, मग तुम्ही त्याला असं मॅन्युअली सेट केलं आणि मग बॅकग्राऊंड रिमूव्हचं बटन दाबलं, म्हणजे कसं मग बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार. मग तुम्हाला जर ही स्लाईड टाकायची तर डायरेक्ट स्लाईड टाकून तुम्हाला ती स्लाईडला सेट ॲज अ व्हिडिओ बॅकग्राऊंड. हे असं नाही, जमलिंग नाही होणार मग. हो, मग त्यानंतर आता बघणार की ह्याची 2.4 सेकंडचा आहे आपला व्हिडिओ, हा बॅकग्राऊंडचं कितीचा आहे, हा 18 सेकंडचा आहे. आपण त्याला 2.4चं करून घेणार. झालं 2.4. एकदा प्ले करून बघणार, पाठीमागनं प्ले करून बघणार. मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न. झालं सेम, याचं पण तसंच करणार. 2.8 सेकंडचा व्हिडिओ आपला. MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. हां, आता सगळीकडं बॅकग्राऊंड सेट करणार ना, रिलेटेड हे स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, त्याच्या रिलेटेड बॅकग्राऊंड सेट करायचं. फक्त हे जर रेडवालं आहे ना, शक्यतो रेडवालं, तो जर बोलताना काही लॉसचं बोलतोय, लॉस होतोय हे ते असलं काही जर बोलतोय ना, तरच हे रेडवालं बॅकग्राऊंड सेट करायचं. कारण शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये रेड म्हणजे लॉस दाखवतं, त्यामुळे. आणि हे फक्त शेअर मार्केटचं एक्झाम्पल सांगतोय मी. तुम्ही असे दुसऱ्या प्रकारचे पण व्हिडिओ बनवू शकता, सेमच प्रोसेस राहणार. फक्त हे एक एक्झाम्पल चालू आहे आपलं, कारण हा आपला क्लायंट आहे त्याच्यामुळं याचंच एक्झाम्पल घेतलं. तर मग आता सगळीकडे बॅकग्राऊंड सेट करणार. मी सगळ्यात पहिले व्हिडिओ डिटॅच करून बॅकग्राऊंडला सेट करून घेतो सगळा. तुम्ही याआधीच करायचा, मग अशी जम्बलिंग होणार नाही.
हा स्प्लिट करायच्या ओरिजिनल व्हिडिओ इम्पोर्ट केला ना तेव्हाच त्याला असं मॅन्युअली सेट करून मग बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं त्याचं. हां मग त्याच्यानंतर स्प्लिट करायचं, बघायचं कॉन्टेंट काय आपलं. मग तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्याकडे आला, मग सगळ्यात पहिले टाईप करून घ्यायचं ते की कॉन्टेंट तुम्ही कुठून कसं लावणार कसं नाही लावणार ते टाईप करून घेतलं. मग व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार, मग स्लाईड लावणार, त्याच्या रिलेटेड पाठीमागं स्लाईड लावणार बॅकग्राऊंडला. मग त्याच्यानंतरनं टेक्स्ट येणार आणि टेक्स्टच्या रिलेटेड ग्राफिक सर्च करायचं, मग ते ग्राफिक येणार. अशी प्रोसेस आहे. हे असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील इंस्टाग्राम वगैरेला. बॅकग्राऊंड वेगळं असतं, तो बोलतो त्या टाईपने बॅकग्राऊंड चेंज होत राहतं. आता हे बॅकग्राऊंड लावलेला, आता तुम्ही याला बॅकग्राऊंड लावायचं, इथनं सिलेक्ट करायचं, बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं. मग ओरिजिनल व्हिडिओचे सेकंड किती ते बघायचे. त्यानंतर ना मग सेकंड बघितल्यावर जो व्हिडिओ इम्पोर्ट केला आहे आपण एलिमेंट्समधून घेतला आहे त्याचे सेकंड, जो ओरिजिनल व्हिडिओचे सेकंड आहेत तेवढे करायचे. तर ही प्रोसेस चालू ठेवायची. मग तर मी आता पटापटा बॅकग्राऊंड हे करतो. हे पाठीमागं जे बॅकग्राऊंड घेतलेले आहेत मी तेच टाकतो आता. तुम्ही हेच नाही घ्यायच्या, तुम्हाला याची हे तुम्ही सगळं मॅन्युअली बनवायचं. तुम्ही हेच नाही घ्यायच्या, तुम्हाला याची तुम्ही सगळं मॅन्युअली बनवायचं. आता हे जो तो टेलिग्रामचं बोलतो जेव्हा पण मनासारखा रिझल्ट हे बघा इथं बोलतो तो सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण वापरून झालं. तर मग मी काय केलंय, मी माझा फोन घेतला, फोनवर टेलिग्राम ओपन केलं, फोनची स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केली आणि हे टेलिग्राम असं स्क्रोल करताना दाखवलं आणि मग तो व्हिडिओ इथं आपल्या अपलोडमध्ये अपलोड केला आणि मग याच्या बॅकग्राऊंडला लावला. म्हणजे दाखवायला. ते स्लाईड कसं घेतलं समजलं? हां असंच बाहेरनं पण तुम्ही स्लाईड घेऊ शकता कोणती पण. तर मग आता मी ह्या स्लाईड पटापटा कॉपी करून इकडं पेस्ट करतो. मग त्यानंतर आपण टेक्स्टकडे जाऊया की टेक्स्ट कसा घेतला. टेक्स्टचं काहीच नाही, तुम्ही शिकलेले. आता हे टेक्स्टला इफेक्ट कसा द्यायचा, टेक्स्टला एडिट कसं करायचं, कलर चेंज, इफेक्ट, हे सगळं झालं आहे आपलं ऑलरेडी डिझायनिंगमध्ये. झालं आहे ना? त्याला काही प्रॉब्लेम नाही आली पाहिजे. आणि एलिमेंट्स कसे घ्यायचे हे पण माहिती आहे आपल्याला. रिलेटेड एलिमेंट कसे घ्यायचे, जो तो शब्द बोलतोय त्यातला एक शब्द जो मेन आहे तो एलिमेंटमध्ये सर्च करायचा. मग त्याच्या रिलेटेड जे पण रिलेटेड वाटतंय ते घ्यायचं. मग मस्त.
आता याच्यात पण एक काय प्रॉब्लेम होऊ शकतो ना, ते दाखवतो मी तुम्हाला. कधी कधी होत नाही हा, ते मॅन्युअली करायचं. आता पूर्ण व्हिडिओ एकदा बघायचा. कधी कधी काय होतं, तर सेकंड्स आपले आहे ना, ओरिजिनल व्हिडिओचे सेकंड्स कमी असतात आणि व्हिडिओ जास्त असतो. नाहीतर आपण ओरिजिनल व्हिडिओ जो पाठीमागं बॅकग्राऊंडला लावतो का, त्याचे सेकंड्स कमी असतात आणि आपला जो ओरिजिनल व्हिडिओ आहे त्याचे सेकंड जास्त असतात. असं होतं कधी कधी. तर ते असं कट कट झाल्यासारखं दिसतं. आता व्हिडिओ प्ले करू. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. हे बघा, आता 2 वेळा झालं, ते सगळं वापरून झालं. तर मग बघायचं कुठं चुकलं. सगळं वापरून झालं. ओरिजिनल व्हिडिओची 1.2 आहे बरोबर, आणि हा व्हिडिओ कितीचा आहे, 2.2चा. त्याच्यामुळं ते तसं झालं बरोबर. तर हे असं बघायचं. एकदा व्हिडिओ पूर्ण झाला ना एडिट, ते बॅकग्राऊंड लावून झाले, परत व्हिडिओ प्ले करून बघायचं. RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं, पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधता. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र हजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेला RVS स्ट्रॅटेजी विषयीची माहिती देणार. ही स्ट्रॅटेजी आता बघा, परत एकदा याच्यात प्रॉब्लेम झाला. हा 3.2चा आहे आपला आणि हा 3.8चा. त्यामुळे याच्यात पण प्रॉब्लेम झाला. याला असं हे करू, परत प्ले करून बघणार पाठीमागनं. मला माझ्या अनुभवातनं बनवलेला RVS स्ट्रॅटेजी 3.2. हा एकदा चेक करू. 3.8. याचं बॅकग्राऊंड कमी आहे. 3.8. तर दोन्ही पाठीमागचं बॅकग्राऊंडचे सेकंड्स आणि ओरिजिनल व्हिडिओचे सेकंड्स दोन्ही सेमच पाहिजे. हे एकदम बारीकीने चेक करायचा. तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेला RVS स्ट्रॅटेजी विषयीची माहिती द्या. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार. तर मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. आणि या फ्री चला तर मग मित्रांनो, बघा आता परत फ्री मास्टर क्लासमध्ये परत आता हे होतं, पुढं होता तो गोळ. मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. आणि या तर इथं काय झालं आहे, 2.6 ओरिजिनल व्हिडिओ, बॅकग्राऊंडचा 3.5. त्याच्यामुळं समजलं. जर 1 सेकंड पण जर इकडं तिकडं असेल तर आता बघा ना तुम्ही. क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. तो एकदा बोलतो की फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा, त्याच्यानंतर परत तोच बोलतो. तर म्हणजे ते मागच्या व्हिडिओचे सेकंड जास्त आहे, त्याच्यामुळे परत तेच येत आहे. रजिस्टर करा आणि या फ्री बघितलं. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. शेअर मार्केट आता सगळं आपलं बरोबर आहे. तर मग आता टेक्स्ट टाकणार. आता टेक्स्ट टाकणार आपण.
तर टेक्स्ट तुम्ही टाईप करून घेतलेला आहे पहिलेच. असं समजून घेऊ आता व्हॉट्सॲपला. तर समजा हा टेक्स्ट कॉपी करून तुम्ही इथे घेतला. तर मी आता याला काय केलं आहे, मी फक्त पॉपिन्स नावाचा बोल्ड फॉन्ट घेतला आहे, कलर दिला येल्लो याला, त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन आउटलाईन इफेक्ट केला आहे, त्याची थिकनेस 100 आणि कलर ब्लॅक ठेवला आहे. बस, बाकी काहीच नाही केलं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे टेक्स्टचं, हे नाही सांगणार आता मी. हे माहिती आहे ना सगळ्यांना टेक्स्टचं, इफेक्ट, फॉन्ट. हो सर. तर मग आता यात काय आहे, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. बस, आता याच्यात जर काही टेक्स्ट न आपण काही ग्राफिक नाही टाकलं तरी पण चालेल. आणि जर तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही ग्राफिक, आता बघा याच्यात मी नाही टाकलं काही ग्राफिक. चला तर मग लवकरच भेट. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. बघा मी काही याच्यात ग्राफिक नाही टाकलेलं, पण तुम्हाला जर टाकायचं आहे तर तो काय बोलतोय, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. मग एक तर तुम्ही ट्रेडिंग सर्च करून ग्राफिक घेऊ शकता, नाही तर शेअर मार्केट सर्च करून ग्राफिक घेऊ शकता. तर हे घ्यायचं आहे का तुम्हाला हे टाकायचं असेल हे टाकू शकता. टेक्स्टच्या वरती ग्राफिक ठेवू शकता आणि ग्राफिकला ॲनिमेशन लावायचं, एलिमेंट ॲनिमेशन. मग ते पॉप लावतो मी आता, त्याचं स्पीड कमी करतो. तर मग ते कसं होईल, हे असं होईल. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. आणि टेक्स्ट घेतला, त्याला कलर वगैरे दिला, फॉन्ट वगैरे घेतला, सगळं केलं. मग टेक्स्टला पण ॲनिमेशन लावायचं. हे असं 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 कसं पण जे जे तुम्हाला आवडतं ते आपण ॲनिमेशन लावायचं. मग सेम बाकीच्या याच्यात पण सेम करायचं. आता हे काय आहे, कॅन्डल स्टिक चार्ट पॅटर्न. ते मी कॉपी केलं, इकडं पेस्ट केलं. पेस्ट केलं मी. आता हे कसं बनवलं लगेच समजून जाईल तुम्हाला. अनग्रुप करतो मी याला. सगळ्यात पहिले टेक्स्ट घेतला, त्याच्या मागे एक रेक्टँगल टाकलं मी, बरोबर. त्याच्यानंतर एक सर्कल घेतला, जो रेक्टँगलच्या वरती ठेवला. आणि मग कॅन्डल स्टिक, म्हणजे हे शेअर मार्केटमध्ये हे असल्या स्टिक्स. तर मग मी तिथून एक स्टिकचं ग्राफिक घेतलं आणि ते याच्यावर ठेवलं आणि ह्या सगळ्यांना ग्रुप केलं. मग समजलं आता हे कसं बनवलं. हे येत आहे तुम्हाला. सेम याला पण सेम तसंच. तर त्यांनी 5 पॉईंट सांगितले, तर मग पहिल्या याच्यात 2 पॉईंट घेतले आपण. आता पुढच्या याच्यात 3 पॉईंट आहेत. हे पण सेम तसंच बनवलं आहे मी. कॉपी पेस्ट. आणि याला पण ग्रुप करायचं, सगळं ग्रुप करून मग त्याला ॲनिमेशन लावायचं. ते प्रत्येक टेक्स्टला ॲनिमेशन लावलेलं आहे मी. तर मग आता हे बघा, सगळं वापरून झालंय. मग आता क्वेश्चन मार्क पडला, हे मनानेच समजून घ्यायचं आता की इथं कोणतं ग्राफिक लावू शकतो. सगळं वापरून झालंय. मग आता क्वेश्चन मार्क, त्याला प्रश्न पडला की आता पुढं कोणतं. तर मग पुढं इथं मी सर्च केलं क्वेश्चन मार्क, मग हे असलं ग्राफिक येतं. मग मी ते ग्राफिक घेतलं, इथं ग्राफिक लावलं. हे टेलिग्राम चॅनलचं, याला काहीच हे नाही लावलं. तर असं नाही की प्रत्येक याच्यात काही ना काही हे ग्राफिक लावायचंच आहे. जे इम्पॉर्टंट वाटतंय, ज्याचं भेटेल ग्राफिक, तिथं लावायचं. नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आजारे. 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 तर नमस्कार मित्रांनो, ही एक स्लाइड वेगळी ठेवायची. नमस्कार मित्रांनो, ती एक स्लाइड वेगळी आणि दुसऱ्या याच्यात तो बोलतो मी देवेंद्र हजारे. तर मग ती स्लाइड वेगळी, मी देवेंद्र हजारेवाली. मग पुढे तुमच्यासाठी घेऊन येतोय 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. तर मग आता मास्टर क्लास, तर हे याच्यासाठी मी सर्च काय केलं, मास्टर क्लास.
तर मग मास्टर क्लास सर्च केलं भरपूर ग्राफिक येतात. मग त्यातलं एक घेतलं किंवा यात अनुभवातनं, मग इथं एक्सपिरियन्स वगैरे असं सर्च करून इथं ग्राफिक घेऊ शकता तुम्ही. आता हे RVS स्ट्रॅटजी, आता याचं काही ग्राफिक भेटत नव्हतं तर मग मी ते RVS जे आहे तेच मोठं केलं फॉन्ट आणि तो ग्राफिक सारखा यूज केला. खाली तर दिलेलंच आहे ते सबटायटलमध्ये. टेक्स्ट काय आहे तो वाचायचा, मग बरोबर समजतं की त्यामधलं इम्पॉर्टंट काय, मग तो सर्च करायचं आणि मग ते सर्च केलं एलिमेंटमध्ये मग त्यातलं ग्राफिक घ्यायचं. मास्टर क्लासमध्ये देणार. मित्रांनो वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटन क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लासवर रजिस्टर करा. चला तर मग मित्रांनो, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार. आता इथं कसं क्लिक बटन, सर्च केलं एलिमेंटमध्ये क्लिक बटन, मग याचे बटन येतात, याचा ॲरो येतो, हाताचं येतं, मग जे तुम्हाला आवडतं ते घ्यायचं. आता इथं रजिस्टरचं, मग इथं सर्च करायचं रजिस्टर नाव, इथं वेगवेगळे आयकन्स आहेत, ग्राफिक्स आहेत. हा ग्राफिक यूज केलेला आहे याच्यात मी. एकदा प्ले करून बघू. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत बघा, नाही. प्रत्येक टेक्स्टला ॲनिमेशन आहे आणि ग्राफिकला पण. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र हजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेल्या RVS स्ट्रॅटेजी विषयीची माहिती देणार. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार. तर मित्रांनो वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता ऑलमोस्ट आपलं सगळं करून झालंय व्हिडिओमध्ये. आता व्हिडिओचा आवाज एनहान्स कसा करायचा आहे, आता परत एकदा हा आवाज आहे ना. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI आणि हा आवाज आहे का. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, याच्यात RSI. फक्त त्याचाच आवाज येतोय. याच्यात असं बॅकग्राऊंडला नॉईस असल्यासारखा आवाज येतो, बॅकग्राऊंड आवाज. शेअर मार्केटमध्ये त्याचं खरखर चरचर वाजते बघा. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन. तर तो आवाज एनहान्स कसा करायचा आहे, आता सगळ्यात पहिले हा जो ओरिजिनल व्हिडिओ होता कोणता, जो आपण इथं अपलोड केलेला आहे, अपलोड्समध्ये हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही गॅलरीमध्ये डाउनलोड केलाच असेल. तर सगळ्यात पहिले काय करायचं, व्हिडिओ टू ऑडिओ कन्व्हर्टर अशी वेबसाईट सर्च करायची. मग ही जी वेबसाईट आहे फ्री कन्वर्ट, त्याच्यात जायचं. MP4 टू MP3 कन्व्हर्टर. MP4 म्हणजे व्हिडिओ फॉर्मॅट, MP3 म्हणजे ऑडिओ फॉर्मॅट. चूज फाईलमध्ये जायचं. मग त्याच्यानंतर तो जो व्हिडिओ आहे आपला, जो तुम्ही डाउनलोड केला असेल ऑलरेडी, तुमच्या ह्याच्यात असेल PC मध्ये. स्टार्ट 1 2 3 4 5. शेअर मार्केट व्हिडिओ इथे अपलोड करायचा आहे, कन्वर्ट म्हणायचं आहे. तो पूर्ण कन्वर्ट करतो व्हिडिओला. हे बघा इथं अपलोडिंग दाखवतो. तो व्हिडिओ आपण जो अपलोड केला इथे अपलोड होतोय तो. तर इथं व्हिडिओ अपलोड झाल्यावर काय, हा गुगलवर जायचं, क्रोमवर न्यू टॅबमध्ये सर्च करायचं व्हिडिओ टू ऑडिओ कन्व्हर्टर. आता आपल्याला व्हिडिओमधला ऑडिओ काढून घ्यायचा आहे ना फक्त, तर मग व्हिडिओ टू ऑडिओ कन्व्हर्टर ते सर्च करायचं. इथं बघा अपलोडिंग आता 99 पूर्ण, व्हेरीफाय, फिनिश, कन्वर्टिंग. त्यांनी कन्वर्ट केलं आता. मग तो डन म्हणतो. मग हे डाउनलोडचं बटन दिसतं.
डाउनलोडवर क्लिक करायचं, इथं ऑडिओ डाउनलोड झाला. त्याच्यानंतर काय करायचं, आता ऑडिओ तर घेतला आपण, मग आता ऑडिओला एनहान्स करायचं. तर सर्च करायची वेबसाईट अडोब ऑडिओ एनहान्सर. अडोब ऑडिओ एनहान्सर ही अशी वेबसाईट आहे. क्लिक करायचं त्यावर. आता साइन इन बोलता आहे, साइन इन करू आपण. त्याच्यानंतर जायचं एनहान्स स्पीच. मग हा असा इंटरफेस येतो. तर इथं जी डाउनलोड केली आपण ऑडिओची फाईल, ती फाईल इथं ड्रॅग करून ड्रॉप करायची. मग इथं ते अपलोडिंग दाखवतं. आता बघ ते बोलत आहे एनहान्सिंग स्पीच. मग आता तो आपला ऑडिओ एनहान्स करत आहे प्रोसेसिंगमध्ये. तर आता मी तुम्हाला दोन्ही ऑडिओचा फरक दाखवतो इथं, की एनहान्स करायच्या आधी कसा ऑडिओ होता आणि हे बघा आता त्याने एनहान्स केले. आता हे एनहान्सचं बंद करतो मी आणि ऑडिओ चालू करतो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात कॅन्डलस्टिक. आता हे मी चालू करतो बटन जे एनहान्स केलंय. आता आवाज आहे का? चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. बॅकग्राऊंड नॉईज वगैरे सगळं काढतो तो. मग त्याच्यानंतर डाउनलोडवर क्लिक करायचं. मग इथं तो ऑडिओ डाउनलोड होतो. आपल्या व्हिडिओमध्ये जायचं, डाउनलोड झालेला ऑडिओ ड्रॅग आणि ड्रॉप करायचा, तो ऑडिओजमध्ये येतो. तर आता स्टार्टिंगला आठवा, स्टार्टिंगला आपण काय केलं होतं, तो जो बोलतो पहिल्यांदा स्टार्ट 1 2 3 4 5, आपण तो पार्ट कट केला होता. पण ऑडिओमध्ये तो पार्ट कट नसन आत्ता, कारण ऑडिओ आपण ओरिजिनल व्हिडिओचा घेतला ना. तर मग ऑडिओ लावायचा, पहिले ऐकायचा. शेअर मार्केट स्टार्ट 1 2 3 4 5. शेअर तर इथून बोलतोय तो, सुरू करतोय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का. तर तिथं कट लावायचा ऑडिओला, आधीचा ऑडिओ डिलीट करायचा आणि सेट करायचा. आता हे जे ओरिजिनल ऑडिओ आहे ह्या क्लिपचा, एडिट, आणि जो ओरिजिनल ऑडिओ आहे या क्लिपचा तो ऑडिओ आपण बंद करणार. कारण आपल्याला ओरिजिनल ऑडिओची गरज नाही आहे आता, कारण आपण ऑडिओ ऑलरेडी एनहान्स करून घेतला आहे. तर अप्लाय टू ऑल पेजेस करणार, म्हणजे सगळ्या पेजेसमधला जो ऑडिओ आहे तो कट झालेला असेल. बघायचं पण झाला आहे का नाही. रिफ्रेश करू एकदा. अप्लाय टू ऑल पेजेस केलं आहे, झालं आहे का नाही. एक मिनिट हा. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात कॅन्डलस्टिक, चार्ट. कंट्रोल झेड करतो एकदा सगळं. कंट्रोल झेड नाही होणार आता. व्हिडिओवर क्लिक केलं, त्याच्यानंतर एडिट, इथे खाली ऑडिओवाला पार्ट आहे बघा. आता इथं जो वॉल्यूम आहे तो फुल असतो, असा होता. तर मग मी काय केलं, सगळ्या पेजेसवरचा ऑडिओ जो ओरिजिनल ऑडिओ तो काढून टाकायचा, आपल्याला बंद ठेवायचं. कारण आपण ऑलरेडी व्हिडिओचा ऑडिओ घेऊन त्याला एनहान्स केलं आहे. तर मग ती व्हिडिओ, जसं आपण व्हिडिओ एडिटिंगमध्ये सॉन्ग लावतो तसा ऑडिओ लावणार आपण खाली. तर मग ओरिजिनल ऑडिओची गरज नाही आपल्याला, ते 2 ऑडिओ चालू राहतील. नाहीतर व्हिडिओवर क्लिक करणार, एडिट, आणि इथं ऑडिओचं ऑप्शन आहे बघा, वॉल्यूम, त्याच्यावर क्लिक करणार आणि हे जे म्यूटचं बटन आहे, म्यूट करणार त्याला. आणि खाली ऑप्शन येतो अप्लाय टू ऑल व्हिडिओज ऑन पेज.
तर ह्या पेजेसवर सगळ्या व्हिडिओला अप्लाय करायचं का आपल्याला, तर हो, आपल्याला सगळ्या पेजेसमध्ये जेवढे पण क्लिप्स आहेत सगळ्यांचा ऑडिओ 0 पाहिजे. मग बटन चालू करणार हे आणि रिफ्रेश करणार पेज. आता सुरू करून पाहू. बघा ऑडिओ त्यांनी हे केलं आहे, म्यूट केलं आहे सगळ्या पेजेसवरचा. हे बघा आता काही ठिकाणी राहिलं आहे परत. मग त्याचं मॅन्युअली करावं लागेल आपल्याला, जिथं पण राहिलं आहे. अगदी टेलिग्राम चॅनल एक केला आहे, एकचा नाही केला तर कधी कधी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम पण असतो. परत बटन आलं ना ते अप्लाय टू ऑल पेजेस, त्याला परत एकदा टिक करून देऊ आपण. रिफ्रेश. आता रिझल्ट काही मिळत नाही. अजूनही एक चांगली नाही होते ना तर मॅन्युअली करावं लागेल. पण सगळ्या पेजेसचा ओरिजिनल जो ऑडिओ आहे तो बंद करायचा सगळ्यात पहिले. नाहीतर मग आपण जे हे केलं, ऑडिओ एनहान्स केला, त्याचा काही फायदाच होणार नाही. कारण दोन्ही पण ऑडिओ असतील तर काय फायदा मग. तर सगळीकडचा ऑडिओ म्यूट, एडिट, ऑडिओ वॉल्यूम म्यूट. व्हिडिओला सिलेक्ट करायचा सगळ्यात पहिले, नाही तर व्हिडिओला सिलेक्ट नाही करणार आणि परत बोलणार की ते ऑप्शनच येत नाही एडिटचं. सगळे ऑडिओ बंद केले. मग आपण आपला ऑडिओ अपलोड करणार. इथनं जसं सॉन्ग अपलोड करतो आपण, एडिटिंगला सॉन्ग जसं अपलोड करायचं तसं. तर सुरू करणार. स्टार्ट. आता हे जे बोलतोय तो पहिले ऐकायचं कुठपर्यंत आहे. शेअर इथून तो शेअर मार्केटचं बोलतोय आणि आपण त्याच्यात थोडंसं आधी तो जो बोलायला सुरू करतोय त्याच्यात थोडंसं आधीपासून आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तर मग ऑडिओला कट मारणार. इथं हे जो अननेसेसरी पार्ट आहे तो काढून टाकणार. बघणार त्याची लिपसिंग मॅच होती का बघायचं आहे ऑडिओला. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का नाही होते अजून पण, तो ऑडिओ परत ॲडजस्ट करून बघायचा थोडासा. शेअर मार्केटमध्ये व्हिडिओ थोडासा लेट सुरू होतोय, व्हिडिओला थोडंसं कमी करणार. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का अजून पण नाही होते. हे एकदम बारीक काम आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस एक्शन. नाही होते अजून पण. ही टाईमलाईन अशी मोठी करणार, त्यासाठी कंट्रोल प्रेस करणार आणि स्क्रोलचं बटन खाली खाली हे करणार, म्हणजे टाईमलाईन मोठी होईल. म्हणजे आपल्याला एकदम बारीक काम करता येईल. शेअर मार्केटमध्ये व्हिडिओ लेट सुरू होतोय आणि ऑडिओ पहिलेच सुरू होतोय. तर व्हिडिओ थोडासा अजून कमी. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का हे पूर्ण असं ॲडजस्ट करायचं. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस एक्शन, RSI, MACD सगळं वापरून एकदम झालं. लिपसिंग बरोबर अगदी झाली टेलिग्राम का? चॅनल्स पण. आता बरोबर झाली लिपसिंग बघा. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग का कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस एक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं. पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय
तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. ऑडिओ या परत मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेल्या RBS स्ट्रॅटेजीविषयीची माहिती देणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्डसोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लास ऑडिओ इथपर्यंतच लागला होता का आपला? हे ऑडिओचं जे आहे ते भरपूर वेळा करावं लागेल ना तुम्हाला, एकदम बारीकनी बघू. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन, RSI, MACD सगळं वापरून झालं. अगदी टेलिग्राम चॅनल्स पण जॉईन करून झालं, पण मनासारखा रिझल्ट काही मिळत नाही आहे. तुम्ही अजूनही एक चांगली प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी शोधताय. तर नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आजारे तुमच्यासाठी घेऊन येतो एक 2 तासांचा फ्री मास्टर क्लास. या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला माझ्या अनुभवातनं बनवलेल्या RBS स्ट्रॅटेजीविषयीची माहिती देणार आहे. ही स्ट्रॅटेजी वापरून आपण कशा प्रकारे बिग प्लेयर्स आणि इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करू शकतो आणि एक चांगल्या रिस्क रिवॉर्डसोबत एक कन्सिस्टंट इन्कम सोर्स तयार करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि या फ्री मास्टर क्लाससाठी रजिस्टर करा. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटूयात आपल्या फ्री मास्टर क्लासमध्ये. ऑडिओ लागला एकदम बरोबर. आता तर जेव्हा पण ऑडिओ इन्हान्स करताना एकदा चेक करायचं इन्हान्स झाल्यावर की ऑडिओ बरोबर येतोय का, कारण कधी कधी इन्हान्स करताना ना ऑडिओ खराब पण होतो. मग त्याला इन्हान्स नाही करू शकत आपण, आणि कधी कधी नाही होत खराब, तर करून बघायचं. आता हे झालं असं व्हिडिओचं. आता ते सबटायटल बाहेरनं कसे जनरेट करायचे ते सांगतो मी. गुगलवर जायचं, सर्च करायचं क्लिप चॅम्प वेबसाईट सर्च करायची, ओपन करायची, ट्राय फॉर फ्री. साइन इन करून घेऊ. कंटिन्यू विथ गुगल. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट न्यू व्हिडिओ. मग इथं आता मी तो आधीचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवतो. इथं इम्पोर्ट मीडियामध्ये क्लिक करायचं. मग इथं तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केलेला असेल, जर तुम्हाला सबटायटल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नाही टाकले तसे, तर तो व्हिडिओ पूर्ण एडिट करून घ्यायचा विदाऊट सबटायटल आणि मग एक्सपोर्ट करायचा. आणि मग एक्सपोर्ट केल्यावर इथं इम्पोर्ट करायचा तो व्हिडिओ. इम्पोर्ट मीडियामध्ये इम्पोर्ट केला, हा व्हिडिओ असा ड्रॅग करून ह्या स्क्रीनवर ड्रॉप करायचा. जो तुम्ही एडिट केला आहे तो, ज्याला सबटायटल नाही लावलेले तुम्ही, बरोबर, तो. आता त्याला आपण लावलेत ऑलरेडी म्हणून तो नाही केलं ते मी. तर इथं दिसतंय का कोपऱ्यात बटन कॅप्शन्स, त्याच्यावर क्लिक करायचं, इथे क्लिक करायचं आणि इथं ते लँग्वेज विचारतं कोणती. आता तो कोणत्या भाषेत बोलला आहे, मराठीमध्ये, तर मग इथं मराठी सर्च करायचं, सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं. तर तो इथं आता कॅप्शन जनरेट करतोय, सबटायटल.
बघायचं याला किती टाइम लागतोय, कधी कधी जास्त वेळ पण लागतो. हम्म. हे बघा आता इथं सबटायटल जनरेट झाले. आता तो जिथे स्टार्टिंगला बोलतो तिथपासनं झाले. आता इथं स्क्रीनवर बघा तो सबटायटल येतील. स्टार्ट 1 2 अरे 3 यार 4 5. हा ते नाही करायचं जर असं करणार असेल तुम्ही तर. स्टार्ट 1 2 3 4 हे 5. बघा इथं लिहिलेलं येत आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. कॅन्डल स्टिक, चार्ट पॅटर्न, प्राइस ऍक्शन, RS. आता याच्यावर जर क्लिक केलं सबटायटलवर तर तुम्ही त्याचा फॉन्ट वगैरे चेंज करू शकता, जसा पण फॉन्ट पाहिजे. पॉपिन्स पण आहे याच्यात. मराठी सबटायटल येते तर त्याला मराठी फॉन्ट, त्यामुळं पॉपिन्स फॉन्ट यूज करायचा. पॉपिन्स सगळ्यांना जातो. आणि फॉन्टची साईज वाढू शकता इथून. किती मोठं फॉन्ट ठेवायचं आहे, थिक करायचं आहे कसं करायचं आहे ते इथून समजतंय. कलर चेंज करू शकते इथून त्याचा. आउटलाईन वगैरे द्यायचं असेल तर आउटलाईन, शॅडो द्यायची तर शॅडो. इथून फॉन्टला चेंजेस करू शकते. आणि आता काही काही ठिकाणी चुकतं त्याचं. आता प्राइस ॲक्शन वापरून अगदी टेलिग्राम वापरून पण झालं आहे, सगळं झालं आहे. तर इथं काही चुकलं आहे तर तुम्ही मॅन्युअली इथं चेंज पण करू शकता. आता बघा हे नाही जर मला काढून टाकायचं तर मी त्याला काढून टाकणार प्रॉपरली. तसं इथं तुम्ही टाईप करून चेंज करू शकता. आता इथं तुम्हाला त्याच्याऐवजी जर समजा फॉर एक्झाम्पल आम्हाला करायचं आहे आपल्याला, तर पहिले कीबोर्ड हे करायचा, मराठीमध्ये करून घ्यायचा ट्रान्सलेट कीबोर्डला. मग टाईप करून तुम्ही पर्सनली हे तुम्ही पण कस्टमाइज करू शकता याचं. माहिती आम्हाला आता बघा झाली ते आम्हाला केलं मी. तर मग हे करून समजा सगळं बरोबर आहे, सबटायटल सगळे बरोबर आहे, सगळं तुम्हाला ओके वाटतंय, एक्सपोर्ट करायचं आहे तर इथनं बघा 1080p मध्ये एक्सपोर्ट करू शकता. त्याच्यावर क्लिक करायचं, इथं टायटल पण टाकू शकते. हां त्याच्यात एक्सपोर्ट करायचं. पॉज नाही होत त्याच्यात. बोला आता. फेस्टिवल पुढची लिस्ट बनवली होती ती कुठं? म्हणजे ती फेस्टिवल नाही का ह्या महिन्यात पुढच्या महिन्यात ती तिथं लावली होती ना तू त्याला. मग आता मला नाही माहिती कुठं तू त्याच्यात तिथं चिटकवली होती एवढं माहिती. तर हे असं फुल होऊन द्यायचं. मग फुल झाल्यावर डाउनलोडचं ऑप्शन येईल.
हे बघा डाउनलोड झालं ऑटोमॅटिकली ते. मग त्याच्यानंतर ना वन स्टार्ट 1 2 3 4 5. शेअर मार्केटमध्ये हे बघा असं ते सब टायटल येते. चार्ट पॅटर्न, प्राइस, दिसतंय? RSI, MACD सगळं वापरून झालं अगदी. हां फक्त मग तुम्ही मग काय करायचं एडिट करताना मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ एडिट करून घेतला आणि सबटायटल नाही हे जे लिहिलेलं आहे ते नाही टाकलं. मग फक्त व्हिडिओ एडिट करून घेतला, बॅकग्राऊंड वगैरे सगळं केलं, मग एक्सपोर्ट केला आणि मग फक्त सबटायटलसाठी क्लिप चॅम्पमध्ये गेले. असं करायचं. आणि क्लिप चॅम्पमध्ये जर तो स्वतः मॅन्युअली काही चुकीचं लिहितोय तर तुम्ही पण बरोबर करू शकता त्याला. समजलं सगळ्यांना आता ही व्हिडिओ एडिटिंगची प्रोसेस काय होती काय नाही? हो सर. ठीक आहे.